सुरू असल्याचं मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्याची माहिती ही सूत्रांनी दिली। उद्धव ठाकरे आणि पक्ष युती संदर्भात सकारात्मक असल्याची माहितीही आहे। यापुढे ठाकरे बंधू एकत्र येऊ नयेत म्हणून प्रयत्न केले जातील असा आरोपही उद्धव ठाकरेंकडून करण्यात आल्याची माहिती आहे। आणि आधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागू द्यात, मग बोलू, असं उद्धव ठाकरेंनीही युतीबाबत बोलताना सांगितलं। साहेब, काल बाळा नांदगावकर बोलले की या आधीही निवडणुका आम्ही एकट्याने लढल्यात, भविष्यात जर गरज पडली तर आम्ही पुन्हा एकदा एकट्याने लढू। मला वाटतं त्यांनी त्यांच्या पक्षाने एक आदेश दिलेला आहे की या विषयावरती कोणत्याही प्रवक्त्यांनी बोलू नये। उद्धवजी, पण प्रश्न असा आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आपण फार सकारात्मक दिसत आहात। अरे पण आधी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका जाहीर तर होऊ द्या। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषेच्या मुद्द्यावर बोलवण्यात आलेल्या विजयी मेळाव्यात चिथावणीखोर भाषण केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात ॲडव्होकेट नित्यानंद शर्मा, ॲडव्होकेट पंकज कुमार मिश्रा आणि ॲडव्होकेट आशिष राय यांनी राज ठाकरे यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे संयुक्तपणे लेखी तक्रार केली आहे। त्या तिघांनी राज ठाकरे यांच्या विरोधात गुन्हाही दाखल करण्याची मागणी केली आहे। महाराष्ट्रात सध्या परप्रांतीयांवर होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचा दावा या तक्रारीत करण्यात आलाय। तसंच मुख्य सूत्रधार आणि दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गत कारवाई करण्याची मागणी त्यांनी तक्रारीतून केली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात चिथावणीखोर भाषणासाठी पोलीस महासंचालकांकडे करण्यात आलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तक्रारदार कायदे तज्ज्ञांशी एबीपी माझाच्या प्रतिनिधीने केलेली बातचीत आपण पाहूया। हेट स्पीचचं वातावरण निर्माण या देशामध्ये झालेलं आहे, म्हणून हा तक्रार महाराष्ट्राचा जे DCP आहे त्यांच्या समोर हे केलेलं आहे। आणि जे लास्ट मंथपासून ते एक एन्व्हायरमेंट क्रिएट केलेलं आहे, त्यामध्ये लोकांसोबत मारहाण आणि त्याच्यासोबत अमानवी कृत्य झाल्यामुळे 5 जुलै 2025 रोजी जे काय भाषण झालेत ते भाषण पूर्णपणे लोकांना उत्तेजित करण्यासारखे, द्वेष पैदा करण्यासारखे, निर्माण करण्यासारखे होते। त्यानंतर भरपूर अशी घटना झाल्या आहेत की मनसैनिक कार्यकर्ते उग्र झाले आणि एक महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण देशामध्ये एक लोकांमध्ये तेढ निर्माण झालेला आहे। महाराष्ट्रामध्ये जर कायद्याचा राज नसतं, आम्हाला सांगा की श्री राज ठाकरेजी हे सर्व आहेत, आम्ही जाऊ त्याला भेटू। पण कसं आहे, संविधानचा राज आहे की नाही, आम्ही पडलेलो आहे, जगलेलो आहे, संविधानाने आम्हाला हक्क दिलेला आहे। मंडळी, मूळ शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण